एका 2 ऑक्टोबरला मी उपोषण बसलो साहेब. त्यावेळी तुमचे एससीची पिनची फोनवर चर्चा झाली, तिथे शेखर शिंदे साहेब होते, सगळे होते. कलेक्टर साहेबांसमोर मिटिंग झाली की आम्ही 8 दिवसात काम सुरू करतो. त्यानंतर साहेब 5 महिने झाले. 19 नोव्हेंबर 2025चा शासनाचा GR आहे आणि याच्यामध्ये दिलेलं आहे की 48 तास निदर्शनास आणून दिल्यानंतर 48 तासाच्या आत खड्डे न बुजवल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्यात येईल. सर्व अपूर्ण असणाऱ्या रस्त्यांच्या कामासंदर्भात शासनाला 4 महिन्यापूर्वी सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करून याचा जाब विचारण्यात आला होता. परंतु त्यावेळेस पुणे आयुक्त सार्वजनिक बांधकाम यांनी सांगितलं की 1 महिन्याच्या आतमध्ये 1 महिन्याच्या आत या प्रलंबित सर्व रस्त्यांच्या कामाची सुरुवात केली जाईल. परंतु आज 4 महिने उलटून गेले तरी असणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात कोणतीही हालचाल झालेली नाही. आज सर्व रस्त्यांची कामे आहे अशीच प्रलंबित आहेत. सांगताना इतकं दुःख होतंय की रहमतपूर रस्त्यालगत असणारा कोरेगाव रस्ता जो शासकीय गोडाम यांच्या शेजारून जातो, तेथील अवस्था बघितली तर 2 व्हीलरमध्ये जाताना डबल सीट कोणी घेऊन जाऊ शकत नाही. का तर तो पाठीमागचा बसलेला माणूस कधी त्या खड्ड्यात खाली पडेल गॅरंटी नाही. अनेक अपघात या ठिकाणी रोज होत आहेत, तरी सुद्धा शासन डोळे झाकून बसलेलं आहे. कुठल्याही कामासंदर्भात त्यांची जाणीव त्यांनी ठेवलेली नाही. रहमतपूर व परिसरातून येणाऱ्या सर्व नागरिकांचा अतोनात त्रास या ठिकाणी होत आहे. या सर्व नागरिकांच्या वतीनं शासनाला दाद मागण्यासाठी या ठिकाणी हा रस्ता रोको करण्यात आलेला आहे की ज्याच्यामुळे झोपलेल्या शासनाला जाग येईल यासाठी हा रस्ता रोको या ठिकाणी होत आहे. या रस्ता रोकोच्या निमित्तानं आमच्या सर्वांचं एकच म्हणणं आहे, संबंधित ठेकेदार असतील त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून या कामाची सविस्तर प्रशासकीय यंत्रणा ही या ठिकाणी येऊन आम्हाला या संदर्भातली सर्व माहिती द्यावी आणि या कामासंदर्भात लवकरात लवकर काय नियोजन करता येईल हे शासनानं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन सांगावं. या सर्व मागण्यांसाठी हा रस्ता रोको या ठिकाणी होत आहे. आता रहमतपूर कोरेगाव रस्त्याच्या दुरस्तीबाबत जे आता पत्र आपण जे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात ते आपल्याकडे जे काम चालू आहे आता सातारा वडूज रस्ता आपला कोरेगाव रहमतपूर ते वडूज रस्ता त्या रस्त्यामध्ये सदरच्या रस्त्यात लांबीत पडलेले खड्डे साफसफाई करून खडीकरण डांबरीकरण करून भरणे चालू आहे. आता सध्या सदर कामातील आदेशाजवळील पूल पाडण्याची आवश्यक परवानगी आपण कलेक्टर ऑफिसकडे मागितलेली आहे आणि त्या संदर्भात रस्ता पण डायव्हर्जन म्हणजे पर्यायी मार्ग पण सुचवलेला आहे आणि त्यांच्या परवानगीनंतर आपण ते पुलाचं काम चालू करतोय. नंतर पुढचं नाही बोला तुम्ही पुढचं हे सांगा. हां त्याच्यानंतर आपला सुरली ते रहमतपूर रस्ता साहेब जो आहे त्याच्यामध्ये काही स्थानिक आपले गावातलेच नागरिक आहेत, त्यांची जागेची थोडी अडचण होती. बऱ्यापैकी आम्ही चर्चा करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यानंतर हे काम चालू होईल. त्याचे जे जुना जो रस्ता खराब झाला होता तो आपण बऱ्यापैकी रिपेअर आता करत आलेलो आहे आणि ह्याच्यानंतर फुल फ्लेज त्याचं काम चालू होईल. एक डंपर एक जीसीबी आणून सोडतोय. हॅलो मोरे साहेब 115 नाही, 115चं नाही, 115 नाही, 115 आहे ते 115चं नव्हे, ते मला वाटते 7.5 कोटीचं काम आहे. साहेब आमचा प्रश्न एक आहे, या कामाचे
कार्यकाल किती होता? एक कार्यकालमध्ये काय टेंडर झालं? झाले कधी? किती तारखेला टेंडर झाले सांगा. आमच्या अपेक्षा 2 आहेत. आम्ही 2 प्रश्न आमच्या उत्तर द्या की जर टेंडर कधी झाले? 24 मधली वर्क ऑर्डर आहे त्याची 23 23-24 मधली वर्क ऑर्डर 23-24 22-23 ला वर्क ऑर्डर आहे सर. बघा नाही, तुम्ही work order. एकाची पुढे एकाची पुढे एक मागे 22-23 ला वर्क ऑर्डर आहे. आज साल कुठला चाललंय? 26 कामाची मुदत किती होती? किती वेळ मुदत वाढ घेतली आणि खड्डे पडलेले आणि रस्त्याला टेंडर किती प्रमाणे आहे? आता खुदाई परिस्थिती केली का? काय? तुम्ही येताना बघितलं आता किती वेळात काम होईल ते साहेब एका 2 ऑक्टोबरला मी उपोषण बसलो साहेब. त्यावेळी तुमचे एससी चीफ इंजिनियरची फोनवर चर्चा झाली. तिथे शेखर शिंदे साहेब होते, सगळे होते. कलेक्टर साहेबांसमोर मिटिंग झाली की आम्ही 8 दिवसात काम सुरू करतो. त्यानंतर साहेब 5 महिने झाले. त्यानंतर आपण आमचं म्हणणं काय, तुम्ही कोरेगाव रस्ता आहे जो 5 कोटीचा आहे टर्नचा, आपण ते मध्ये चौक घेतला आयलंड आहे, तेही काम तुम्ही सुरू केलं नाही अजून. ते काम साहेब आपल्याकडून हॅमकडे हस्तांतरित झालं. नाही, लांबी होऊ द्या, पण बाकीचा रस्ता शॉर्ट पुढचा आहे 5 त्याच्यामध्ये ना साहेब काय झालं, आपल्या नगरपालिकेसाठी पाईपलाईन असेल तिथून खाली जाणार आहे. साहेब पाईपलाईन झालेले आहेत. नाही त्या आपल्याला शिफ्ट करावे लागतील साईडला कॅरेज वे पुन्हा रस्ता उकरावा लागेल तुम्हाला. आमचा त्याच्या संदर्भात आता 2 वर्ष खेळ ऐकतोय पाईपलाईनचा खेळ. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही नगरपालिकेने तुमच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा आम्ही पाईपलाईन टाकायला तयार असताना सुद्धा तुमच्याकडून हे जाणीवपूर्वक काम उशिरा डिले केले. साहेब आम्ही सगळेच नवीन आहे, मी माहिती घेतो त्याची. बरं तुम्ही आता मार्चंट असल्यामुळे काम उरकताय का? मला ही माहिती नाही. तुम्ही बोललेलं आहे मार्चंट असल्यामुळे काम करायचे. तुमचे वाक्य आहे तुमची वाक्य आहे परवाच आहे. काही असे म्हणजे हे आरोप चुकीचे आहेत, यांचं म्हणणं चुकीचं आहे. असं काही आम्ही बोललेलं नाही. मार्चंट विचारा तुमच्या डेप्युटी साहेबांना विचारा. काम मोठं आहे असंही मार्च पर्यंत हे काम हो संपलं काय 22 ते 20 इतके वर्ष लागतात का? त्याबरोबर ब्रह्मपूर रस्त्याचं काम कालवाट असताना एक बरोबर कालवाट असताना एक खड्डा पडलेला नाही. आमचं म्हणणं आहे, तुम्ही किती दिवसात आम्हाला पूर्ण करून द्या, लेखी द्या आम्हाला तुम्ही. आणि दर्जा क्वालिटी काही साहेब काही अडचणी आहेत. आपण चर्चा करून त्याच्यामधून मार्ग काढून त्याच्यामधून रस्ता पूर्ण करायला मार्ग चर्चा खाजगी ओपन करा ना. तुम्ही तुमचं काय आमचं काय म्हणणं साहेब, खाजगी जागेचं काही अडचण नाही. हा रस्ता एवढा मोठा झाला, मी महाबळेश्वर पासून विट्यापर्यंत साहेब हा चौपदरी झालाय. आम्ही काही माणसांची घरं होती, आम्ही शेवटी आम्हाला माहिती आहे प्रशासनाला मदत करायची, सहकार्य केलं तर काम होतं. काही माणसांची घरं काढून आम्ही ते हा रस्ता करून घेतला. साहेब कुठेही अडचण नाही, की काय तर दररोज सांगतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टर वचप नाही, असं आमचं ठाम मत आहे. तुम्ही बरं का 4थ्या अधिकारी आहात. वर्क ऑर्डर झाल्यापासून या विभागात 4थ्या अधिकारी आहात. प्रत्येक अधिकाऱ्याने काय केलं माहितीये का? आम्हाला गोड बोलून फक्त शांत केलं, ह्याच्यापेक्षा काय केलं नाही. साहेब आम्ही ऐका, आम्ही आता तुम्ही आमच्या जागेवर आहे. ऐका, आम्ही 2 तारखेला उपोषण होतो. 2 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च किती महिने झाले? 6 महिने तुम्ही 1500 काम करतो मला सांगा. 6 महिने झाले साहेब. आम्ही रडल्याशिवाय हे पाजायचं नाही असं आहे का? बरं तुम्हाला अडचण काय ब्लॅकलिस्ट मध्ये टाकायला कॉन्ट्रॅक्टरला? आम्ही काय केलं त्याच्या मागचं पण रेकॉर्ड कसं आहे खराब आहे. मग तुम्हाला अडचण काय होती ब्लॅकलिस्ट मध्ये टाकायला? तुमचं काम नव्हतं ना. तुम्ही पैसे कोणाचे देताय? आमच्या जनतेचे देताय, तुमच्या खिशातले देत नव्हता. मला मान्य आहे. हा मग मी पहिल्यापासून ओढून जात होतो. ऐका जरा दुसरा एक विषय. ऐका जरा सर 2 मिनिटं. अहो याच्या अगोदर पण दिलेत गटर धरलेत, गटर वडूद रस्त्याला कोरेगाव आंबेर रस्त्याला गटर धरलेत. त्या गटरवर झाकणं नाहीत. सरळ 4 वाहनं त्या गटरमध्ये जातात. माणसं पडलेत. जबाबदार कोण? इस्टिमेट संबंधित आणि चुकीचं काय केलं याचं उत्तर द्या. कनेरखेड रस्त्याची काय अवस्था झाली? आपण साहेब इथनं पाहणी करायला जाऊ, रस्ता साफ केलाय, हे सगळं मटेरियल गटरमध्ये टाकलंय. गटरच्या वर बघायचं आला. ऐका, हा म्हणजे स्लॅबवर टाकलं म्हणजे मला ते परत खालीच येणार ना. म्हणजे हा काम करून जाईल आणि गटर पॅक करेल. उद्या गटर काढणार कोण? तुमचा पिडोली रस्ता आहे, नगरपालिका रस्ता नाही, तो तुमच्या ताब्यात आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काय करतोय? हे पद्धत योग्य आहे का सांगा फक्त आमची. त्यानं साईडला ट्रॅक्टर लावा, घाण केली भरून काढावी ना. तुम्ही आता चला 25 ट्रॅक्टर घाण तिने वर टाकले, ते गटरावर टाकले. म्हणजे काय ही पद्धत आहे का? साहेब आम्ही काम करतो, 25 वर्ष सामाजिक काम करतोय. आम्हाला द्यावं लिखी. आंदोलनाच्या पार्श्वभूमी आपल्या चर्चा काय झाली पोलीस? त्या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे की जे रस्त्याचं काम त्या ठिकाणी पिरोलीच्या माध्यमातून होतं आहे, ते काम निकृष्ट दर्जात झाले, ते परत करून आम्हाला त्या ठिकाणी परत काम करून आमची मागणी आहे प्रामुख्यानं. आणि लवकरात लवकर पावसाच्या आधी ते पूर्ण काम व्हावं. तसं अधिकाऱ्याने आम्हाला लेखी दिले की 2 महिन्यामध्ये ती कामं पूर्ण करून घ्यायची जबाबदारी त्या ठिकाणी पिरोलीच्या अधिकाऱ्याने आम्हाला उत्तर दिलेलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर
काय काय विषय? त्या ठिकाणी 2 ऑक्टोबरला मी गांधी जयंतीनिमित्त उपोषणाला बसलो होतो की ह्या कामाची सगळी चौकशी व्हावी आणि ती कामं पूर्ण व्हावी. 22-23मध्ये त्या कामाची वर्क ऑर्डर निघाली. 1 वर्षाचा कार्यकाल होता त्या कामाचा, परंतु आज 3-4.5 वर्ष झाली, अजून काम त्या ठिकाणी पूर्ण झालं नाही. आमची मागणी आहे की त्या ठिकाणी त्या कामामध्ये पैसे उपलब्ध आहेत, बजेटरी प्रोव्हिजन असताना कामाची त्या ठिकाणी उशीर का होतो आहे, ते त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरचा दोष असेल, परंतु त्या दोषासाठी सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्रास होतो आहे. अनेक अपघात झाले, अनेक माणसाचे हातपाय मोडले, आणि खड्डे असतील हे असतील, त्यामुळं सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्रास होतो आहे. तो त्रास कमी झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्वांनी, वासुदेव माने काका असतील, मी असेल, आमचे नगराध्यक्ष आहेत, सगळे माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि गावातले प्रमुख नागरिक, सातत्याने त्यांची मागणी होती की हे कामाची चौकशी व्हावी, हे काम पूर्ण व्हावं. शेवटी लोकांच्या भावनेचा आदर करून त्या ठिकाणी आम्ही परवा PWDला पत्र दिलं की त्या ठिकाणी जर त्या कामाचं पूर्ण झालं नाही तर आम्ही रस्ता रोको करणार आहे, आणि त्यांनी शब्द दिला आहे की 2 महिन्यामध्ये सगळी कामं आम्ही पूर्ण करून घेतो म्हणून. 2 महिन्यात आपण वेट करणार. पोलीस स्टेशनमध्ये आपण काय काय विचारणा केली? रहमतपूर परिसरामध्ये जे रहमतपूर शहर हद्दीत जे 2019 पासून जी रस्त्याची कामं झालेली आहेत, अपूर्ण अवस्थेत असलेली कामं आणि त्याला क्वालिटी नसल्यामुळं संबंधित ठेकेदारानं जाणीवपूर्वक शासनाचा पैसा मातीत कसा घातला, तर त्याचं ज्वलंत उदाहरण हे रहमतपूरमध्ये झालेल्या रस्त्याची कामं. आमची एकच मागणी आहे, रहमतपूरमधल्या परिसरातल्या लोकांना या झालेल्या कामाचा पश्चाताप होतो आहे, किंबहुना ही कामं क्वालिटी झाली पाहिजे, एवढंच आमचं प्रामाणिक मत आहे. जे रस्त्याबाबत आंदोलन झालं हे थोडंसं मी येऊन 3 महिने झाले, त्याच्या अगोदरचा विषय होता. सुरुवातही झाली 2-3 दिवसापूर्वी कामाला सुरुवात, किंवा त्याच्या अगोदरच सुरुवात झाली आणि गॅप पडला होता. संबंधित ठेकेदारचं थोडं आहे रेकॉर्ड, पण आम्ही त्यांच्याशी मी चर्चा केली असता ते म्हटले इथून पुढे मी कंटिन्यू काम करीन. 2 महिन्यात साधारण रस्त्याची जी कामं आहेत त्यांची अपूर्ण ती चांगल्या दर्जाची करून देईन असं त्यांनी ठामपणे सांगितलं ना, आणि आमची जबाबदारी ती आहे, आम्ही चांगलं काम करून घेऊ. दुसरी गोष्ट, जे पुलाचं काम आहे पर्यायी मार्गासाठी आपण परवानगीसाठी कलेक्टर ऑफिसला केलेलं आहे, ती परवानगी आलं का आपण ते पर्यायी मार्ग लोकांना काढून देऊ आणि ते पुलाचं काम पाडून नवीन पूल करण्यात येईल, जेणेकरून पुलाचं कामाला थोडं लेंदी होऊ शकतं काही अडचणी आल्या तर, पण मॅक्झिमम पाऊस, ऐका ना, पुलाचं काम कॉन्क्रीटचं काम असतं ना, क्युरिंग वगैरे असतं, तो पिरियड लागणार आहे तेवढंच. पण बंद परवानगी मी स्वतः नाही, हे पण बघतील, आणि मी स्वतः साहेबांशी कॉन्टॅक्ट करून प्रांत साहेबांशी ते परवानगी आणेल. आणि तुम्हाला खात्री देऊन सांगतो की हा विषय जी तुमचा प्रलंबित आहे मागचा, 100% मी प्रयत्न करणार आणि मला त्यात यश येईल की जेणेकरून तुमचं सगळ्यांचं समाधान होईल. आणि आजपर्यंत तरी घटना कधी घडली नाही, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा रस्ता रोको झाला असेल ते मागच्या साहेबास झालेलं आहे, कधी घडलेलं नाही. या अगोदरही मी जेई म्हणून इथं काम केलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. त्यामुळे इथून पुढंही 3 वर्ष मी तुमची सेवा 100% चांगल्या प्रकारे करीन. आज तालुक्यात माझं तुम्ही रेकॉर्ड घ्या, 80% ह्या तालुक्यातले खड्डे मी स्वतः भरलेले आहेत, भरून झालेले आहेत माझे पूर्ण. काही ठिकाणी जिथं सामान्य जनतेचा जरी मला फोन आला तरी मी काम करणारा माणूस आहे, 24 तास फोन उचलणारा माणूस आहे, टाळणारा माणूस नाही. तुम्ही कधी काही अडचण आली, काम चालू असताना मला 100% सांगा, त्याचं सोल्युशन मी 100% काढणार. काम पूर्ण झाल्यानंतर अवघड होतं तर चालू ह्याच्या स्थितीत मला काही अडचण सांगा, तुमचं जेवढी ह्या परिसरातली कामं आहेत 100% ते पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो. धन्यवाद साहेब. एकच विषय, 19 नोव्हेंबर 2025चा शासनाचा GR आहे आणि याच्यामध्ये दिलेलं आहे की 48 तास निदर्शनास आणून दिल्यानंतर 48 तासाच्या आत खड्डे न बुजवल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्याने कंत्राटदाराविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्यात येईल. आमची विनंती आहे की आत्ता झालेली चूक आहे, हे एक मार्गदर्शक उदाहरण होईल सगळ्यांना की संबंधित भले मागचे असतील पण तशी तुम्ही शिफारस तुमचे समकक्ष असतील, तुम्ही वरिष्ठांना त्याबद्दल कळवा. असं झालेलं आणि ह्या पद्धतीनं कारवाई करण्याची विनंती आहे. ठेकेदारावरही शिस्तभंगाची कारवाई करावी. हो, करू 100% ह्याच्यावर कारवाई.